आणि नागपुरातील सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, तणावपूर्ण शांतता आहे, मात्र आत्ता दुपारी नागपुरात काय स्थिती आहे, काय अवस्था सध्या नागपुरात, काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच नागपुरात आता शांतता आहे। मी सध्या आहे महाल परिसरामध्ये, जिथे काल ही दंग्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिसरात आहे ना। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संचारबंदी आहे, त्यामुळे रस्त्यांना बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि या परिसरात कुणालाही 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ दिलं जात नाही। हा परिसर मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली, म्हणजे एक गाडी भरून जे दगड मिळाले दगडफेकीतले ते याच परिसरात मिळाले। याच ठिकाणी जेसीबी जाळण्यात आली होती, परंतु आता तो परिसर या ठिकाणी शांतता आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। छावणीचं रूप या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। नागपुरातला भालदारपुरा परिसर मी आता तुम्हाला दाखवतोय। याच परिसरात ही शेजारी तुम्ही जेसीबी या ठिकाणी बघा, हे बघा, ही जेसीबी, याला हायड्रा म्हणतात, ही हे संपूर्ण जाळण्यात आली। हे बघा, हे संपूर्ण चित्र काल या ठिकाणी, म्हणजे एका बाजूनं मी ज्या बाजूने येतोय त्या बाजूनं पोलीस आणि त्याच्या विरुद्ध बाजूनं दंगेखोर तरुण होते आणि या ठिकाणावरून हा स्पॉट परत एकदा दाखवतो, या गल्ल्या दाखवतो, कारण की या गल्ल्या ज्या आहे त्या गल्ल्यांमधनं हे सगळे दगडफेक करणारे लोक येत होते। त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन करून अटक केलेली आहे। काही लोकांच्या गाड्या ज्या आहेत त्या जाळण्यात आलेल्या आहे। हे बघा, या संपूर्ण परिसर, कारण की काल हा परिसर बघा, ही गल्ली, भालदारपुरेची ही गल्ली जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी जवळपास 30 लोकांना याच परिसरातून काल पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहे। या गल्ल्या आपण बघू शकतो, या ठिकाणी बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे। कुणालाही जमाव एकत्र येणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी पोहोचलेले आहे। हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आहे आणि कालची जी परिस्थिती, कारण की काल जो जमाव रात्री 7:30 वाजता या ठिकाणी आला, त्यानंतर जे दगडफेक झाली, गाड्यांची जाळपोळ झाली, कारण की यासाठी हा सुनियोजित कट वाटतो। कारण की एका परिसरात, मी आता जिथे आहे भालदारपुरा चिटणीस पार्क परिसर आहे, या परिसरात जेव्हा दगडफेक होत होती त्याच वेळेस जुना भंडारा रोड परिसरातही मोठ्या प्रमाणात दगडफेक होत होती। 19 वाहनं जाळली, त्यामुळे त्या ठिकाणी पण 150-200 लोकांचा जमाव होता। एकत्र जमावांनी ही जाळपोळ केली आणि आता या परिसरामध्ये शांतता आहे। पावलोपावली पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात आहेत। राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी तैनात आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात आहेत आणि आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडनं केला जातो। परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये भीती आहे। या परिसरातलं एकही दुकान उघडलेलं नाही, शांतता आहे, लोक कालपासून घरांमध्ये आहे, त्यामुळे एक भीतीचं वातावरण लोकांच्या मनात अजूनही आहे। कारण की कालचा जो मंजर होता, कालचं जे भयावह चित्र होतं, कारण की मीडियाचे कर्मचारी आम्ही या परिसरात बघा, हा रस्ता तुम्हाला दाखवतोय, संघ मुख्यालयाकडे जाणारा हा रस्ता आहे बडकत चौकाकडे, आणि तिथे पण सुद्धा बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। आत्ता आपण ज्या रस्त्यानं चाललो आहे त्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, तिथेच काल विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं आणि पहिला जो मॉब रस्त्यावर आला काल साधारणतः 2:30-3च्या सुमारास, तो याच परिसरात आला। जवळपास 150-200 लोक या ठिकाणी आले होते, घोषणा होत होती, पण तेव्हा ते शांत झालं। परंतु त्याचा स्फोट जो आहे तो रात्री झाला आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर तणावात। या छोट्या छोट्या गल्ल्या ज्या आहे बघा, ही छोटी गल्ली आहे, इथे काही लोक जमलेले आहे, परंतु त्याला बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यावर पोलिसांची नजर आहे। 2 टप्प्यावर पोलीस काम करत आहे। पहिलं म्हणजे ज्या परिसरात काल दगडफेक झाली, हिंसाचार झाला, तिथे पोलीस तैनात आहे। दुसरं, ज्यांनी केला त्यांची शोध मोहीम, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। त्यांचे व्हिडिओ आयडेंटिफाय करून त्यांना कारवाई केली जाते। आत्ता हा परिसर तुम्हाला दाखवतोय, आत्ता इथे शांतता आहे। काल याच परिसरामध्ये सगळ्यात पहिला जमाव जो एकत्र झाला होता तो कारण की याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या या पुतळ्या शेजारी काल विश्व हिंदू परिषदेचं, बजरंग दलाचं आंदोलन झालं होतं। याच ठिकाणी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जी आहे ती जाळण्यात आली आणि त्यानंतर कुठेतरी जे आहे ते आक्रमकता वाढली आणि त्यामुळेच आता या संपूर्ण परिसरात बघा, परिसरात शांतता आहे, कोणालाही आत
येऊ दिलं जात नाही। या ठिकाणी मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन सुद्धा पोलिसांनी लावलेली आहे आणि आता हा संपूर्ण परिसर, याचं कारण असं आहे की या परिसरामध्ये हा मुख्य रस्ता आहे ज्या रस्त्यांवर आपण जातोय, परंतु बाजूला छोट्या छोट्या गल्ल्या आहे आणि भालदारपुऱ्याच्या त्या गल्ल्यांमधनं त्या रोडमधनं प्रचंड मोठा मॉब बाहेर यायचा। 100-200 लोक प्रचंड दगडफेक करायचे, गाड्या जाळायचे, पोलिसांवर दगडफेक करायचे आणि आत पळून जायचे, पुन्हा बाहेर यायचे, पुन्हा मीडियाकर्मी असो पोलीसवाले असो। त्यामुळे तो तणाव होता, आता तो तणाव निवळलेला आहे। परंतु प्रत्येक चेहरा हा जो आशेनं बघतोय की इथे पूर्ववत शांतता, कारण की मोठं मार्केट प्लेस आहे नागपूरचं महाल परिसर। या बंदमुळे कोट्यवधीचं नुकसान जे आहे ते होत असतं आणि त्यामुळे ही शांतता यावी, पूर्वनियोजित संपूर्ण मार्केट सुरू व्हावं हीच आशा व्यक्त केली जात आहे। परंतु आत्ता जे आहे ते या ठिकाणी संचारबंदी असल्यामुळे पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात आहे। हे बघा या ठिकाणचे हे दृश्य, हे बघा इथे काही गर्दी जमाव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हे बघा काही आत्ता या ठिकाणी पळापळ जी आहे ती या ठिकाणी दिसताना दिसते। बघा या ठिकाणी काही प्रमाणात लोक दिसत आहे। आपण ते दृश्य या ठिकाणी बघूया। हे बघा इथे काहीतरी पुन्हा काहीतरी त्यांना पोलीस या ठिकाणी ॲक्शन मोडवर आलेले आहे। परत हे दृश्य मी तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतोय। हे बघा हे दृश्य आहे, हे दृश्य या ठिकाणचे महाल परिसरात आत्ताचा हा क्राऊड आहे आणि लोक जे आहे ते रस्त्यावर यायला निघाली की काय अशी परिस्थिती आहे, कारण की काल त्यांच्या घराची जाळपोळ झाली, ते प्रचंड आक्रमक आहे। आणि आता आपण बघू शकतो हे दृश्य आहे। पोलीस वारंवार आवाहन करतायत की घराच्या बाहेर पडू नका, गल्ल्यांच्या बाहेर पडू नका, घरात राहा। आणि त्यामुळे प्रत्येक इथे पेट्रोलिंग सुरू आहे। बघा हे दृश्य मी तुम्हाला दाखवलं, इथे काही लोक बाहेर आले होते आता, त्यामुळे आता त्यांना समजावून परत पाठवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। मोठं चॅलेंज आहे, संपूर्ण बॅरिकेटिंग आहे आणि या रस्त्यावर जे आहे ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम नागपूर पोलिसांकडनं सुरू आहे। बघा या छोट्या गल्ल्या, हे कोणी माप येणार नाही, कोणी बाहेर येणार नाही याची काळजी, कारण की संचारबंदी आहे त्यामुळे कारवाई जी आहे ती होणार आहे। हे बघा पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये या ठिकाणी तैनात आहे। ही परत एकदा परिस्थिती दाखवतोय, कारण की काल याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हे जे घर तुम्ही बघता या ठिकाणी दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली आणि आताही लोक जे आहेत ते या ठिकाणी काही लोक बाहेर पडत आहेत, कारण की त्यांच्या वेदना ज्या आहे त्या तीव्र आहे। बघा या परिसरामध्ये, हे बघा इथे काल वाहन जाळलं होतं आणि त्यामुळे इथली परिस्थिती जी आहे ती अजूनही निवळण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातो। हे बघा या कालच्या जखमा आहे, वेदना आहे लोकांच्या मनात आणि त्यामुळे आजही लोक जे आहे ते या ठिकाणी, हे बघा ही एक गाडी या ठिकाणी जाळली काल, जी परिस्थिती झाली या ठिकाणी आणि एक विशिष्ट धर्माच्या लोकांच्याच गाड्या जाळण्यात आलेल्या आहे। त्यामुळे भावना जी आहे ते जास्त तीव्र आहे आणि त्यामुळे त्याचा स्फोट आज पुन्हा होऊ नये, पुन्हा दुसरा समुदाय आज रस्त्यावर उतरू नये, हिंसाचार घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते या ठिकाणी खबरदारी घेताना दिसत आहेत। पोलीस खबरदारी घेत आहेत आणि कोणालाही बाहेर पडू दिलं जात नाही। हा रस्ता परत एक दाखवते बघा, पावलोपावली पोलीस आपल्याला दिसत आहेत प्रत्येक, कारण की या मुख्य रस्त्यावर छोट्या छोट्या गल्ल्या येऊन मिळतात आणि एका गल्लीत हजारोच्या संख्येनं पॉप्युलेशन जी आहे ती आहे, त्यामुळे या छोट्या गल्ल्यांमधनं कोणी बाहेर येणार नाही याची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे। बघा छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं बघा हे लोक, हे तरुण, हे लोक आशेनं पाहत आहे, कारण की आत्ता लोकांना बाहेर सुद्धा पडू दिलं जात नाही। ह्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत। नक्कीच गजानन, त्यामुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे, मात्र पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, मोठ्या भागांमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत।